त्याच्यानंतर याच्यावर पसरवून घ्यायचं. अशा पद्धतीने सगळं बियाणाला लागेल. अशा पद्धतीने पावडर याला करून घ्यायची. आता तुमच्या मनामध्ये परत शंका आहे की हवा उडते, पूर्ण चिपकत नाही, थोडासा पाण्याचा शिडकावा आपण याच्यावर देऊ शकतो. थोडासा पाण्याचा शिडकावा देऊन अशा पद्धतीने आपण पावडर पूर्ण बियाणाला लागली पाहिजे. अशा पद्धतीने आपण याचा वापर करायचा आहे. आता ही झाली जैविकच्या याच्यामध्ये आपल्याला हँड ग्लोव्ह वगैरे घालण्याची गरज नाही, कारण शरीरामध्ये जरी केलं तरी काही नुकसान नाही. पण जेव्हा तुम्ही रासायनिक बुरशीनाशकांचा वापर करतात तेव्हा मात्र हँड ग्लोव्ह जे आहेत, रबरी मोजे जे असतात ते घाला, किंवा ज्या प्लास्टिकच्या पिशव्या असतात घरामधल्या त्या आपण वापरून हे करू शकतात. आता काळजी एवढी घ्यायची की एकतर बियाणं आपलं पूर्णपणे कोरडं आपल्याला ठेवायचं, त्याच्यामध्ये पाण्याचा वापर तो कमी करायचा आहे. पेरणीच्या 2 ते 3 तास आधीच आपल्याला ही प्रक्रिया करायची, त्याच्यापेक्षा उशीर करायचा नाही, किंवा थोडंसं तेवढं अंतर आपल्याला ठेवायचे. त्याच्यानंतर वीज प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला हे बियाणं उन्हामध्ये वाळवायचं नाही, हे सावलीमध्ये वाळवायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला वीज प्रक्रिया करून ही काळजी घ्यायची. आता काही याच्यात तुमचे